आज आज कालवा सल्लागार समितीची बैठक या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये होते। आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याचा हा ज्वलंत प्रश्न आहे आणि या प्रश्नासाठी आजची बैठक आमच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे। माझा विचार केला तर माझ्या इंदापूर तालुक्यामध्ये निराडावा कालवा आणि खडकवासल्याच्या माध्यमातून शेतीला पाणी मिळतं, पिण्याच्या पाण्याच्या योजनेला पाणी मिळतं आणि या निमित्तानं निश्चित प्रकारे शेतीला माझ्या तालुक्यातल्या पाणी कसं व्यवस्थित मिळेल, त्याचं योग्य नियोजन कसं होईल, निराडाव्याच्या कालव्याच्या माध्यमातून कसं नियोजन होईल आणि खडकवासल्याला खच्या माध्यमातून माझ्या शेतीला आणि पिण्याच्या पाण्याच्या योजनेला कसं पाणी मिळेल, ही माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचा विषय। त्यामुळं खरं तर आमचे बाकीचे दादांनी बैठक लावली, बाकीचे अचानक सगळे दौरे सोडून शेवटी माझ्या तालुक्यातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा असल्यामुळं या मिटिंगला मी स्वतः आम्ही सगळेजण हजर राहिलेलो आहेत। या माध्यमातून अजितदादा पवार साहेबांना आम्ही सगळेजण विनंती करणार आहोत आणि निश्चित प्रकारे अजितदादा त्या बाबतीमध्ये आम्हाला निश्चित प्रकारे योग्य नियोजन करतील, यासाठी आजच्या बैठकीला आलो। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।